दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस असतो. तर या वसुबारस दिवशी आपण दिवाळीचा पहिला दिवा लावत असतो आणि घरोघरी दिवाळी या सणाची सुरुवात या वसुबारसापासून होत असते. तर मैत्रिणींनो, या वसुबारसा दिवशी आपण कशा प्रकारे गायीची पूजा करायची आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यावर्षी 28 ऑक्टोंबर सोमवार या दिवशी येत आहे वसुबारस. तर या वसुबारसेच्या दिवशी रमा एकादशीसुद्धा आहे बघा. तर या दिवशी आपण एकादशी आणि वसुबारस एकत्रच एकाच दिवशी आल्यामुळे आपण ते दोन्ही एकत्र साजरं करणार आहोत. तर ते कशा प्रकारे पूजा करायची आहे ते पाहूया. तर मैत्रिणींनो, गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान असतं बघा. कारण आपल्या गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य असतं असं मानलं जातं. तर मैत्रिणींनो, गाईला लक्ष्मीचं स्वरूप म्हणून सुद्धा आपण मानतो. तर या गाईच्या प्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज हा दिवस असतो. प्रत्येक आईनं आपल्या मुलाबाळांसाठी, मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी व त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी प्रत्येक आईने ही वसुबारस पूजा करायची आहे. तर ही पूजा कशी करायची आहे आता आपण पाहूयात मैत्रिणींनो. सर्वप्रथम वसुबारस या दिवशी स्त्रिया किंवा पुरुष कोणीही ही पूजा करू शकतं. घरामधील कोणतीही व्यक्ती ही पूजा करू शकते. जर तुम्हाला शक्य असेल तर या वसुबारसच्या दिवशी स्त्रियांनी उपवास करायचा आहे. तर जर शक्य नसेल तर नाही केला तरी चालेल. फक्त काही नियम आहेत ते तुम्हाला पाळणं खूप महत्त्वाचं आहे. तर नियम कोणता आहे बघा. या दिवशी तुम्हाला गहू आणि हरभरा डाळ खायची नाही आहे, चणा डाळ खायची नाही आहे. बाकी तुम्ही कोणत्याही वस्तूचं सेवन करू शकता. फक्त गहू आणि हरभरा या दिवशी तुम्हाला खायचा नाही. उपवास नाही केला तरी चालेल, पण बाकीचं जेवण तुम्ही खाऊच शकता. त्याच्यानंतर आता पूजेची मांडणी कशी करायची ते आपण पाहूयात. सर्वप्रथम एक पाट किंवा चौरंग घ्यावा. त्याच्यावरती तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे किंवा हिरव्या रंगाचं वस्त्रसुद्धा अंतरलं तरी चालेल. त्याच्यानंतर दिवा लावायचा, दिवा प्रज्वलित करायचा सर्वप्रथम. कारण आपण कोणतीही पूजा करत असतो तेव्हा सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करतो बघा. तर दिवा प्रज्वलित करून त्या दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि हात जोडून नमस्कार करायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं तर त्याच्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करायची आहे. आपल्या घरामध्ये जर तुम्ही ही पूजा देवघराच्या समोर जर मांडणार असाल तर तुम्हाला वेगळी अशी गणपती बाप्पांची पूजा करण्याची गरज नाही, कारण आपण देवघरामध्ये करतच असतो. पण जर तुम्ही दुसऱ्या जागेवर मांडणार असाल तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, स्थापना करायची आहे. तर ही पूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारी सुद्धा करू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ही पूजा सकाळीच करा, कारण मग ती दिवसभर ठेवून आपण दुसऱ्या दिवशी तिची उत्तरपूजा करू शकतो. जर तुम्हाला शक्य नाही, तुम्ही वर्किंग आहात, तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा ही पूजा करू शकता. आता पाठ मांडल्यानंतर दीप प्रज्वलन केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा. विड्याची 2 पानं घ्यायची, त्या पानावरती आपल्याला अक्षदा व्हायच्या आहेत, हळदी कुंकू व्हायचं आणि त्याच्यानंतर त्या विड्याच्या पानांवरती आपल्याला गणपतीची स्थापना करायची. तर गणपतीची स्थापना करत असताना सर्वप्रथम गणपतीला अभिषेक घालायचा आहे. 11 वेळा पाण्याने, 11 वेळा दुधाने आणि परत 11 वेळा आपल्याला पाण्याने अभिषेक घालायचा आहे. आता हा अभिषेक घालत असताना तुम्ही ओम गंगणपते नमः, ओम गंगणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे आपण अभिषेक घालून मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी, स्वच्छ करावी आणि नंतर त्या अक्षदा आणि आपण जो विड्याचे पानं 2 ठेवली होती त्याच्यावरती ती मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हायचं, फूल व्हायचं. जास्वंदीचं फूल असेल तर अतिउत्तम किंवा गुलाबाचं असेल तर गुलाबाचं वाहू शकता तुम्ही फूल व्हायचं, दुर्वा व्हायच्या आणि गणपती बाप्पाला आवडतं असं खोबरं आणि गूळ थोडंसं
नैवेद्य म्हणून आपल्याला ठेवायचं आहे। एका वाटीमध्ये ठेवू शकता किंवा खोबऱ्याची एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आणि हा नैवेद्य आपण दाखवायचा। पाण्याने भरीव चौकोन काढायचा आणि त्याच्यावरती तो नैवेद्य ठेवायचा आणि मग नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करायची आहे, नमस्कार करायचा आहे। त्याच्यानंतर आपण काय करायचं बघा, ते गणपती बाप्पांची स्थापना झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची मूर्ती असते बघा, म्हणजेच आपण श्रीकृष्णाची मूर्ती असते। ही श्रीकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे एका तामणामध्ये, त्या तामणामध्ये तुम्हाला ती मूर्ती ठेवायची, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे सर्वप्रथम। तर 11 वेळा पाण्याने, परत 11 वेळा दुधाने, परत 11 वेळा तुम्हाला पाण्याने, अशा प्रकारे तुम्हाला 3 वेळा 11 वेळा असं तुम्हाला अभिषेक करायचा आहे श्रीकृष्णाच्या मूर्तीवरती, सत्यनारायणाच्या मूर्तीवरती। आता ही मूर्ती तुम्हाला अभिषेक करत असताना तुम्हाला ह्या अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे। अशा प्रकारे आपण ज्याप्रमाणे गणपती बाप्पांना अभिषेक केला तसाच अभिषेक आपल्याला श्रीकृष्णाच्या मूर्तीवरती सुद्धा करायचा आहे आणि त्याच्यानंतर स्वच्छ मूर्ती ती पुसून घ्यायची आणि ती ही 2 पानांच्या विडा घ्यायचा, त्याच्यावरती ती मूर्ती ठेवून द्यायची आणि त्या मूर्तीसमोर आठवणीने तुम्हाला काय करायचं आहे बघा, एक फूल अर्पण करायचं, गंध फुलं अक्षदा व्हायच्या आणि त्याच्यानंतर त्या मूर्तीसमोर तुम्हाला एक तुळशीचं पान ठेवायचं आहे। तुळशीचं पान हे आपल्या वासुदेवांना खूप प्रिय असं असतं बघा, म्हणून आपण हे पान या दिवशी रमा एकादशीसुद्धा आहे, त्यामुळे आपण हे पान देवांना अर्पण करायचं आहे, तुळशीचं पान। अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांची पूजा करायची, त्याच्यानंतर सत्यनारायणाची पूजा करायची आणि त्याच्यानंतर मग आपण गाईची वासराच्या मूर्तीसह आपल्याला मूर्ती मिळते बघा बाजारामध्ये, ती मूर्ती आणून तिची पूजा करायची आहे। जर आता ज्या लोकांना मूर्ती नाही आहे, ज्या लोकांकडे, त्या लोकांनी त्यांच्या जवळपास गोशाळा वगैरे असेल तर तिथे जाऊनसुद्धा ही पूजा करू शकतात, पण किंवा कोणाच्या घरी गायी असतील तर त्यांनी त्यांच्या घरामध्ये जी काही गायी आहे त्या गायीचं तुम्हाला वासरासहित पूजन करायचं आहे बघा। ज्यांच्याकडे नाही, शहरामध्ये गायी मिळणं मुश्किल असतं, तर अशा वेळी आपण काय करायचं, घरामध्ये अशी गाय आणि वासराची मूर्ती, प्रतिमा घेऊन यायचं आहे आणि त्या मूर्तीची आपल्याला पूजा करायची आहे। आता ही पूजा करत असताना सर्वप्रथम गाईला आपण अभिषेक घालायचा आहे। आता मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक घालू शकता किंवा जर तुमच्या गोठ्यामध्ये गाई असेल तर तिचे तुम्ही पाय धुवायचे आहेत। 4ही पायांवरती सर्वप्रथम पाणी घालायचं, तिच्या अंगावरती सुद्धा तुम्हाला थोडं पाणी घालायचं आहे आणि त्याच्यानंतर मग पूजेला सुरुवात करायची। गाईला या दिवशी तुम्ही मनोभावे नमस्कारसुद्धा करायचा आहे। पूजन करत असताना सर्वप्रथम पायावरती, 4ही पायांवरती पाणी घालावं, हळदी कुंकू लावावं गाईला आणि त्याच्यानंतर तिला गुळाचा नैवेद्य या दिवशी अर्पण करावा। आता जे लोक मूर्ती ठेवून तिची पूजा करणार आहेत त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र म्हटला तरी चालेल। गाईचे जेव्हा अभिषेक करत आहात, गाईच्या पायावरती पाणी घालत आहात तेव्हा, जर मूर्ती नसेल, गाईची स्वतः तुम्ही तिथे पूजा करत असाल तरीही तोच तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर गाईला तुम्हाला 1 किंवा 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। जर मूर्ती असेल तर आपण घरातच प्रदक्षिणा स्वतःभोवती घातल्या तरी चालेल। अशा प्रकारे गाईची पूजा करायची। गाईला नैवेद्य गुळाचा दाखवायला विसरू नका आणि या दिवशी तुम्ही शक्य असेल तर गहू आणि हरभरा डाळ खायची नाही आहे, ही गोष्ट मात्र, हा नियम तुम्ही लक्षात ठेवा। प्रदक्षिणा घालायची आणि गाईला नमस्कार करायचा। आता नमस्कार केल्यानंतर आपण मनोभावे गाईला प्रार्थना करावी की आपल्या घरामध्ये जे काही संकट असतील ती दूर निघून जाऊ देत आणि आपल्या मुलाबाळांवरती तिचा कृपा आशीर्वाद नेहमी राहू दे, असे आपण प्रार्थना या गाईच्या मूर्तीला, गाईला आपल्याला करायची आहे बघा। गाई म्हणजे खरं तर लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य असतं, म्हणून आपण गाईची पूजा दररोज करायलाच हवी। पण जर दररोज करता येणं शक्य नसेल तर मात्र या वसुबारसच्या दिवशी तुम्हाला ही पूजा निश्चितच करायची आहे। आता ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला आरतीसुद्धा म्हणायची आहे बघा आणि ते आरती झाल्याच्या नंतर तुम्ही वसुबारसाची कथा बघा असते,
ती कथा जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही ती वाचा, किंवा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही यूट्यूबला सुद्धा लावू शकता. वसुबारस कथा म्हणून टाका, मग तुम्हाला त्याचा व्हिडिओ मिळेल. तो व्हिडिओ तुम्ही किमान ऐकू तरी शकता. अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे. आता उत्तर पूजा करण्यासाठी दुसऱ्या दिवशी आपल्याला ही उत्तर पूजा करायची आहे. तर उत्तर पूजा करत असताना सर्वप्रथम आपण दिवा लावायचा, आणि दिवा लावल्यानंतर सर्व देवांना जे जे आपण मूर्ती मांडलेल्या आहेत तिथे, म्हणजे सत्यनारायणाची मूर्ती, गणपती बाप्पांची मूर्ती, गाई वासराची मूर्ती जी मांडलेली आहे तिला हळदी कुंकू लावायचं, अक्षदा व्हायच्या आणि नमस्कार करायचा मनोभावे, आणि म्हणायचं की हे गाई माते, मी आज तुझी विधिवत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मला जमेल तशी तुझी पूजा केलेली आहे, ती तू मान्य कर, आणि माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर, अशी क्षमायाचना आपण आपल्या या दिवशी करायची. आपण आपल्या मुलांची प्रगती व्हावी, मुलांना यश मिळावं यासाठी सुद्धा प्रार्थना करावी. आणि उत्तर पूजा झाल्यानंतर जे काही आपण फळं किंवा नैवेद्य ठेवलेला आहे तो नैवेद्य आपण स्वतः ग्रहण करावा, स्वतः खावा. आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे मूर्त्या आहेत त्या प्रत्येक जागच्या जागी आपल्याला ते ठेवून द्यायच्या आहेत. जर ती मूर्ती हीच मूर्ती तुम्ही पुढच्या वर्षीसुद्धा वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला ही मूर्ती व्यवस्थित कापडामध्ये गुंडाळून ठेवायची आहे, व्यवस्थित ठिकाणी, चांगल्या एखाद्या ठिकाणी, आणि पुढच्या वर्षी तुम्ही हीच मूर्ती वापरू शकता. तर अशा प्रकारे वसुबारस तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे, आरती करायची, मंत्र म्हणायचा, नैवेद्य दाखवायचा आणि उत्तर पूजा करायची. ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते. आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गाय वासराची या वसुबारसेच्या दिवशी पूजा करायला अजिबात विसरायचं नाही. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते. आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.